विशाल, आपण कल्याणविषयी बोलत होतो. आपण कुठकुठल्या मतदारसंघांवर लक्ष ठेवून ठाणे, कल्याण, भिवंडी काय नेमकं चित्र सध्या दिसतंय? जसं आपण म्हणालो पहिलेच की मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठा जी आहे ती पणाला लागलेली आहे. त्यांचे पुत्र जे आहेत ते कल्याण लोकसभा मतदारसंघातून उभे आहेत, तर दुसरीकडे ठाणे लोकसभा मतदारसंघातून त्यांचे जे खास आहेत नरेश म्हस्के यांना उमेदवारी मिळालेली आहे. मात्र जरी नरेश म्हस्के उभे असले तरी एकनाथ शिंदे स्वतः उमेदवार असल्यासारखंच आहे, कारण दोन्ही पट्टशिष्य जे आहेत ते राजन विचारे, आनंद दिघे यांचे पट्टशिष्य राजन विचारे हे ठाकरे गटाकडनं उमेदवार आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री यांनी स्वतः या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्वतःला प्रचारामध्ये झोकून दिलं होतं. 15 दिवस आधीच जे आहे नरेश म्हस्के यांची उमेदवारी घोषित झाली होती. त्यामुळे 15 दिवसामध्ये नवी मुंबई ते मीरा भाईंदर आणि पूर्ण ठाणे शहर या ठिकाणी प्रचाराचा सपाटाला आला होता. मुख्यमंत्र्यांनी स्वतः ठाण मांडून बसले होते. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विभागामध्ये त्यांनी बैठका घेत प्रचार यंत्रणा राबवली. त्याच्यामुळे आता आज निर्णायक जी आहे दिवस आहे, त्यामुळे लवकरच स्पष्ट होईल की ठाणेकरांचा कौल जो आहे तो कोणाला मिळणार आहे. त्याचबरोबर कल्याणचा विचार केला तर मुख्यमंत्री यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी पहिल्या दिवसापासून प्रतिष्ठेची लढत आहे कल्याणची आणि प्रत्येक अपडेट घडामोड कल्याण मधून सुद्धा आपल्याकडून घेणार आहोत विशाल.